एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई आहे। एफसी रोडवरील फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून येथे अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या। त्यानंतर महानगरपालिकेच्या विभागाने धडक कारवाई केलेली आहे। एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, तक्रारीनंतर महापालिकेला आता जाग आलेली आहे, कारवाईबाबत काय अधिक माहिती? निश्चितपणाने पुणे पोलिसांना आणि महापालिकेला जाग आली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। मी सध्या एफसी रोडवर आहे आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज शनिवार आहे, मोठी गर्दी एफसी रोडवर होत असते। इतर दिवशी सुद्धा शॉपिंगसाठी अनेक तरुणाई जी आहे ती या रस्त्यावर येते आणि शॉपिंग करत असते। मात्र जे खरं तर विक्रेते आहेत त्यांनी सगळा गेल्या अनेक महिन्यांपासून फुटपाथ जो आहे तो जॅम केला होता। अनधिकृतपणे फुटपाथवर येऊन त्यांनी त्यांचे सगळे स्टॉल जे आहेत, दुकानं जे आहेत ते थाटले होते आणि यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट सज्जड दम जो आहे तो देखील आता दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण स्वतः पोलीस उपायुक्त संदीप गिल असतील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे असतील, हे आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर मोठी कारवाई जी आहे ती एफसी रोडवर यावेळेला करण्यात येते। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संदीप गिल आहेत। सर, काय सांगाल, एफसी रोडवर आज आपण मोठा ड्राईव्ह करतो आहोत, काय या ड्राईव्हचा उद्देश? हा एफसी रोड हा पुणे शहराचा एक नामांकित रस्ता आहे। त्या रस्त्यावर संध्याकाळी मोठ्या संख्येने जे वेंडर्स आहे ज्यांना लायसन्स्ड नाही आहे ते येऊन जे इथे पार्किंगची जागा आहे किंवा ते पाय चालणारे जे रस्ते आहे, फुटपाथ आहे, त्या ठिकाणी बसता आहे। त्यामुळे काही वेळी इथे लोकांच्या येणे जाण्याची प्रॉब्लेम समोर आलेली आहे। महिलाविषयी काही मुद्दे समोर आले होते आणि हे सर्वचा विचार करून आधीही मनपा आणि पोलिसांनी खूप वेळी इथे ड्राईव्ह